हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन नोटिफिकेशनबद्दल माहिती बघणार आहोत. आपण बघू शकता जे नोटिफिकेशन असणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन या भरतीबद्दल असणार आहे आणि त्यामध्ये जे जे पद असणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आपण बघू शकता जे तर याच्यामध्ये पद जे असणार आहे स्टाफ सिलेक्शनमध्ये इथं बघू शकता आपण सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड सेंट्रल पोलीस फोर्स एक्झामिनेशन 2025 आहे. आपण बघू शकता त्याची डेट 26/9/2025 ते 16/10/2025 हे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालणार आहे. आपण बघू शकता त्याची लास्ट डेट ही 17/10/2025 चालणार आहे. आपण बघू शकता पेमेंटची आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता जे करेक्शन आहे जे 24/10/2025 करू शकतो. आपण बघू शकता टोटल माहिती दिलेली आहे. तर यासाठी किती कास्ट वाईज किती वॅकन्सी असणार आहे आपण बघू शकता आणि पेमेंट वगैरे किती असणार ते सगळं बघू शकता. सब इन्स्पेक्टर GD जनरल ड्युटी CA PS FS आपण बघू शकता. जे पोस्टसाठी जे आहे ते 35,000पासून तर 1,00,000 प्लस आपल्याला पेमेंट असणार आहे. ग्रुप B मध्ये असणार आहे. आपण बघू शकता सब इन्स्पेक्टर एक्स सर्व्हिसमॅन मेल अँड फिमेल इन दिल्ली पोलीस याच्यामध्ये आपण बघू शकता 35,000 ते 1,00,000 प्लस वॅकन्सी मतलब पेमेंट याला असणार आहे. ग्रुप C मध्ये पडणार आहे दिल्ली पोलीसमध्ये आपण बघू शकता. त्याचप्रमाणे याची कॅटेगरी वाईज ज्या वॅकन्सी आहेत त्यासुद्धा आपण बघणार आहोत. आपण बघू शकता इथे दिलेले आहे एक सर्व्हिसमॅनच्या आहे ह्या आपण बघू शकता सब इन्स्पेक्टर एक सर्व्हिसमॅन दिल्ली पोलीस इन मेलसाठी आहे. आपण बघू शकता डिटेल दिली आहे. ओपन ज्या OBC SC ST यांसाठी आपण बघू शकता टोटल वॅकन्सी 142 आहे आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आपण बघू शकता. इथं एक सर्व्हिसमॅनसाठी सगळ्यात जास्त वॅकन्सी आहे. एक सर्व्हिसमॅनची वॅकन्सी आहे या आपण बघू शकता. सब इन्स्पेक्टर एक सर्व्हिसमॅन इन दिल्ली पोलीस फिमेलसाठी जागा आहे. आपण बघू शकता 70 जागा आहे टोटल आणि कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे ते आपण बघू शकता. सब इन्स्पेक्टर GD जनरल ड्युटी इन CA PS आपण बघू शकता. याच्यामध्ये ज्या वॅकन्सी आहे सर्वसाधारणसाठी आहे. आपण बघू शकता याची क्वालिफिकेशन डिटेलसुद्धा आपण बघणार आहोत. आपण बघू शकता ज्या जागा आहे आपण बघू शकता SC ST OBC आपण टोटल जागा आणि एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा याच्यामध्ये 10% जागा आहे. आपण बघू शकता CRPF BSF ITBP CISF SSB याच्यामध्ये टोटल जागा आहे. आपण बघू शकता टोटल ज्या जागा आहे त्या बघू शकता 2,861 जागा आहे. आपण बघू शकता टोटल जागा आहे या आपण बघू शकता आणि कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहे त्या आपण बघू शकता. CRPFमध्ये टोटल जागा UR साठी 407 आहे. मेलसाठी आपण बघू शकता मेल आणि फिमेलसाठी दोन्ही वेगवेगळ्या जागा आहे. आपण बघू शकता सर्वसाधारण कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतो. त्यासाठी जी क्वालिफिकेशन लागणार आहे ती ग्रॅज्युएशन पास लागणार आहे. आपण बघू शकता ती आपण समोर बघणार आहोत. तर याच्याबद्दल जी डिटेलमध्ये माहिती आपण ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सिलेबस वगैरे काय असणार ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आपण बघू शकता ही जी कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे ते आपण बघू शकता. याप्रमाणे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. सब इन्स्पेक्टर जनरल GD इन CA PS आपण बघू शकता. त्यामध्ये ज्या पोस्ट आहेत ते आपण बघू शकता. याच्यामध्ये सगळे काही पोस्ट दिलेले आहेत आणि जे रिजर्वेशन भेटणार आहे OBC SC SC आणि आपण बघू शकता SC ST OBC यांसाठी माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटचे वॅकन्सी असणार आहे आणि नॅशनॅलिटी आपण बघू शकता. इथं इंडियाची नॅशनॅलिटी दिलेली आहे, नेपाळ आणि भूटानची नॅशनॅलिटी दिलेली आहे आपण बघू शकता. आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता गव्हर्नमेंट रूल इथे दिलेले आहे. एज लिमिट इथे दिलेली आहे जी 1/8/2025 काउंट होणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता SC ST वाल्यांना 5 वर्ष सुट्या, OBC वाल्यांना 3 वर्ष सुट्या, एक सर्व्हिसमॅनना 3 वर्ष सुट्या आपण बघू शकता. कॅटेगरी वाईज दिलेली आहे आपण बघू शकता. सगळ्या काही माहिती याच्यामध्ये दिलेली आहे ते आपण बघून घ्या व्यवस्थितरित्या आणि त्याचप्रमाणे आपल्याला अप्लाय करायचं आहे आपण बघू शकता. आणि त्याचप्रमाणे सगळे काही डिटेल आपल्याला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा. ग्रॅज्युएशन लेवलचा फॉर्म असणार आहे. तर ग्रॅज्युएशन लेवलचे ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे कंप्लीट त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. आपण बघू शकता सगळी काही डिटेल आपण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण माहिती दिलेली आहे ती सुद्धा बघून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. आपण बघू शकता सगळी काही माहिती डिटेल आहे जी ऑफिशियल डिटेल आहे. आपण बघू शकता इथे क्वालिफिकेशन दिलेली आहे. क्वालिफिकेशनबद्दल माहिती आहे याच्याबद्दल. त्याचप्रमाणे आपण बघू शकता खालीसुद्धा इम्पॉर्टंट माहिती इथे दिलेली आहे. तर आपण सगळं काही हे ऑफिशियल PDF आहे ते बघणार आहोत. हाऊ टू अप्लाय इथे दिलेलं आहे. तर आपल्याला अप्लाय कसं करायचं त्याच्याबद्दल ही माहिती आहे. शक्यतो आपण ऑनलाईन सेंटरवर जाऊन हा फॉर्म अप्लाय करा. बघू शकता सगळी काही डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत.
तर आपण बघू शकता ही फीज आहे, आपण बघू शकता 100 रुपीज फीज आहे. आणि त्याचप्रमाणे SC ST यांना कोणत्याही प्रकारची, सर्व्हिसमॅन यांना कोणत्याही प्रकारची फी नाही आहे. बघू शकता फीज करायची जी ऑनलाईन फीज करायची, आपल्याला पे करायची आणि 17/10/2025 तारीख दिलेली आहे. आपण बघू शकता ऑनलाईन फी पे करण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं एक्झाम सेंटर दिलेले आहेत. तर प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळे एक्झाम सेंटर आहे, प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे एक्झाम सेंटर आहे. आणि बघू शकता याच्यामध्ये दिलेले आहे. तसे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता वेळेस सुद्धा ऑनलाईन सेंटर विचारणार आहे. त्यावेळेस आपण जवळचं जे सेंटर आहे ते सेंटर टाकायचं. आपण बघू शकता सेमिस्टर एक्झाम फी आणि आहे ती बघू शकता. त्याचं पॅटर्न दिलं, सब्जेक्ट दिलेले आहे, जनरल नॉलेज आहे आणि रिजनिंग वगैरे आपण बघू शकता. मॅथ, इंग्लिश कंपल्सरी आहे. आपण 50 मार्काचे एक क्वेश्चन आहे आणि 50 मार्काचे सुद्धा असणार आहे. त्याचा टाईम 2 घंटे भेटणार आहे. आपण बघू शकता सेकंड जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये 200 मार्काची इंग्लिश लँग्वेज आपण बघू शकतो 2 घंट्याच्या तर असणार आहे. आपण बघू शकता त्यानंतर त्यामध्ये माहिती दिलेली आहे. आपण जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी माहिती आहे, त्यांना पेपरमध्ये 2 मार्क भेटणार आहे. त्याची फी कॅन्डिडेटला 10 मार्क भेटणार आहे, 5% मार्क. आणि NCC ज्याचं सर्टिफिकेट आहे त्यांचं 6 मार्क भेटणार आहे. सर्टिफिकेटवाल्याला 4 मार्क भेटणार आहे. आपण बघू शकता. तर या अशा प्रकारे आपल्याला कम्प्युटर बेस्ड जे सिलेबस आहे ते पण आपण सुद्धा बघितलेलं आहे. आपण बघू शकता इथं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे सिलेबसची, की कोणता सिलेबस तुम्हाला येणार आहे मॅथमध्ये, रिजनिंगमध्ये, इंग्लिशमध्ये. सेकंड जे पेपर आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता. आणि फिजिकल वगैरे तुमचं असणार आहे. आपण बघू शकता फिजिकल टेस्टसुद्धा आपली होणार आहे, PET फिजिकल सेकंड टेस्ट पण होणार आहे. आपण बघू शकता हाईट वगैरे आपली इथं मोजली जाणार आहे. हाईट इथं कॅटेगरी वाईज दिलेली आहे. आपण बघू शकता तर 170 हाईट दिलेली आहे, चेस्ट दिलेली आहे. आणि मेल आणि फिमेलसाठी दोन्हीसाठी इथं कॅटेगरी वाईज इथं ही दिलेली आहेत, जी आपली फिजिकल हाईट वगैरे आहे ती दिलेली आहेत. आणि कॅटेगरीला इथे विशेष कॅटेगरीला सूट दिलेली आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे आपल्याला आपली जी कॅटेगरी आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला बघून घ्यायचं इथं किती हाईट दिलेली आहे मेल फिमेलसाठी. PET टेस्टसाठी आपण बघू शकता. तर 100 मीटर धावण्यासाठी आपल्याला 16 सेकंद दिलेले आहे. आपण बघू शकता फॉर मेल कॅन्डिडेट. ग्राउंडची सगळी माहिती याच्यामध्ये दिली आहे. फिमेल कॅन्डिडेटसाठी 100 मीटरसाठी 18 सेकंद आहे. 800 मीटरसाठी 4 मिनिट आहे. लॉंग जम्प, हाय जम्पसाठी दिलेलं आहे. आपण बघू शकता PET टेस्टमध्ये असणार आहे सगळं काही. तर व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्या. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेससुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण बघू शकता मेडिकलसुद्धा असणं आपलं आवश्यक आहे. आईजबद्दल बी मेडिकल आहे. आपण बघू शकता जे आपले डोळे आहे त्याच्याबद्दल ते सुद्धा चेक इथं होणार आहे. हाय जम्प होणार आहे. आपण बघू शकता फ्रॉग जम्प सगळी काही डिटेलमध्ये याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. सगळी काही माहिती आपल्याला आपल्या जी पेपरची एक्झामची माहिती आहे ती सुद्धा आपल्याला भेटणार आहे आपल्या जीमेलवर. ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आपल्याला पेपर असता टायमाला कम्प्युटर बेस्ड जेव्हा एक्झाम होते त्यावेळेस घेऊन जायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत पाहिजे आपल्याला. तुम्ही बघू शकता सगळी काही माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहे, ते सुद्धा आपण बघून घ्यावे. मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे. फर्स्ट पेपर, सेकंड पेपर आणि कॅटेगरी वाईज किती पर्सेंटेज आपल्याला मार्क कंपल्सरी आणला आपण बघून घ्या. युवासाठी पर्सेंट आपण बघू शकता. त्यांचे कॅन्डिडेटसुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा आपण बघू शकता इथं काहीतरी सूट दिलेली आहे. आपण बघू शकता सर्टिफिकेट वगैरे आहे. आपल्याला पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटली आहे. तर हा व्हिडिओ शेअर करा, मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवा. त्यांचं पण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, त्यांना व्हिडिओ पाठवा. आपण डिपार्टमेंटसाठी आहे
त्याच्याबद्दल काही जरी तुम्हाला शंका असेल किंवा डिटेल माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला नक्कीच ते प्रोव्हाइड केली जाईल. बघू शकता त्याच्यामध्ये सगळे काही डिटेल कॉन्टॅक्ट वगैरे दिलेला आहे, डेस्क हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. जे आपल्याला एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे. सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ते चांगलं वाटलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रजिस्ट्रेशनबद्दल ही माहिती दिलेली आहे आपण बघू शकता. तर रजिस्ट्रेशन आपल्याला ऑनलाईन सेंटरवरून करून घ्यायचं आहे. त्याच्याबद्दल जी डिटेल लागणार आहे ती डिटेल इथे प्रोव्हाइड केलेली आहे, ते आपण बघून घ्यायचे. रजिस्ट्रेशन नंबरसाठी ईमेल ID, पासवर्ड, मोबाईल नंबर सगळे काही डिटेल दिलेले आहेत. व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती पाठवा. आपण बघू शकता हे ऑफिशियल PDF आहे. तर PDF मध्ये आपण सगळी काही माहिती ऑफिशियल दिलेली आहे बघू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.